ऑपरेशन प्रहार अंतर्गत बाळापूर पोलीस स्टेशनवर स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या संयुक्त कारवाई 1,112.9 किलोग्रॅम गांजा जप्त, 55,78,057 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपी अटक। पोलीस अधीक्षक श्री अर्चित सांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार अंतर्गत आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली। बेलदा परिसरात काही व्यक्ती त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवणूक करत आहेत। मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती वरिष्ठांना देऊन तसेच ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्यासोबत समन्वय व संयुक्तरित्या छापा टाकण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून सदर ठिकाणी पोहोचून आरोपींच्या घरासमोर पोलीस पथकाची पाहणी केली असता एक ट्रक व पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार उभी असल्याचं दिसून आले। सब वाहनांबाबत चौकशी केली असता ती वाहनं आरोपी वापरत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर पंच व राजप अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन्ही वाहनांची झडती घेण्यात आली। झडती दरम्यान फॉर्च्युनर कार क्रमांक MHBA 1010 मध्ये मागील बाजूस एक पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये ओलसर हिरवट रंगाचा गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला। तसेच ट्रक क्रमांक MH30BD 3130 च्या केबिनमध्ये 2 पांढऱ्या रंगाच्या पोतड्या आढळून आल्या। फॉर्च्युनर कार व ट्रक अशा दोन्ही वाहनांमधून एकूण 112.9 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। गांजाची अंदाजे बाजार किंमत प्रति किलो 23,000 रुपये प्रमाणे 25,78,057 रुपये इतकी आहे। तसेच गांजा वाहन करण्यासाठी वापरलेली ट्रक क्रमांक MH30BD 1010 किंमत अंदाजे 12 लाख रुपये, फॉर्च्युनर कार क्रमांक 05BA 1010 किंमत अंदाजे 10 लाख रुपये अशी एकूण 55,78,057 रुपये किमतीचा मुद्देमाल राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करून सील बंद करण्यात आला। सदर प्रकरणी आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद आजम वय वर्ष 49 राहणार बेलदारपुरा बाळापूर, मोहम्मद अजमल मोहम्मद आजम वय वर्ष 42 राहणार बेलदारपुरा बाळापूर यांनी संगनमतानं स्वतःचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशानं अवैधरित्या गांजा साठवून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झाले। त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा NDPS ऍक्ट कलम 820B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।